कालपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू झालं आणि तेही प्रचंड गोंधळात. आता संसदेचं पावसाळी अधिवेशन आणि गोंधळ हे ठरलेलं समीकरण आहे. पण काल दिल्लीत जो काही गोंधळ झाला त्याला जरा हिंसक वळण लागलं. त्यानंतर सोशल मीडियावर चर्चेचा महापूर सुरू झाला. काही जणांना या आंदोलनकर्त्यांचा पुळका आलाय, त्यांची बाजू घेतायत. गेल्या काही दिवसापासून दिल्लीतल्या जंतर मंतरवर सीजेपीचं आंदोलन सुरू होतं. आता या आंदोलनाचा मूळ उद्देश काय, म्हणजे कोणत्या मुद्द्यावरून सुरू झालं, तर नीट परीक्षेतली पेपरफुटी हा यांचा मूळ मुद्दा होता. पण या आंदोलनात गेल्या काही दिवसांपासून नीटचा मुद्दा सोडून बाकी सगळे मुद्दे दिसत होते. वेगवेगळ्या प्रकारचे नारे दिले जात होते. आता त्या नाऱ्यांचा आणि नीट परीक्षेचा काय संबंध आहे हा जरा संशोधनाचा विषय आहे. पण कदाचित असेल त्याचा संबंध. म्हणजे कलम 370 चे नारे देऊन परीक्षेतला सगळा गोंधळ दूर होणार असेल. प्रभू श्रीरामांचा, भारत मातेचा अवमान करून सगळं काही व्यवस्थित होणार असेल. भारत तेरे तुकडे होंगे असं म्हटलं तर कदाचित नीट परीक्षेमध्ये पेपरफुटी होणार नाही. बाकी RSS, ब्राह्मणवाद, मोदी मुर्दाबाद अशा घोषणा देऊन मनशांती मिळेल. बस नाम रहेगा अल्लाह का आणि सनातन धर्माचा अपमान करून विद्यार्थ्यांचं भविष्य नक्कीच उज्ज्वल होईल. म्हणजे हे सगळे नारे देऊन विद्यार्थ्यांचं खूप भलं होणार आहे. हाच बहुतेक या नीट परीक्षेचा आणि या नाऱ्यांचा संबंध असेल. आणि अजून एक तो राहिलाच, संसद को उखाड़ देंगे, भारत का नेपाल बना दिया जाएगा. वा वा वा. म्हणजे विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याकडे ही वाटचाल चाललेली आहे. काल दिल्लीमध्ये एकूणच जो काही गोंधळ झाला, जो हिंसाचार झाला, त्यावर आपण आज बोलणार आहोत. म्हणजे ते बोलणं अत्यंत गरजेचं आहे. पण बोलण्याआधी तिथलेच काही व्हिडिओ दाखवते. कलाकारांपासून राजकारण्यांपर्यंत प्रत्येक जण यावर लिहितोय, बोलतोय, व्यक्त होतोय. काही जण कविता करतायत. विद्यार्थ्यांना पाठिंबा देणं हे चुकीचं नाहीये, किंवा विद्यार्थ्यांनी स्वतःच्या न्याय हक्कासाठी काही मुद्दे लावून धरणं, त्यासाठी आंदोलन करणं, सरकारला प्रश्न विचारणं हे अजिबात चुकीचं नाहीये. त्याला आमचाही पाठिंबा आहे. पण आंदोलनाच्या नावाखाली देशविरोधी मानसिकता पसरवून अराजकता निर्माण करणं याला आमचा नक्कीच विरोध आहे. आणि काल जो काही हिंसाचार झाला त्यातले जे काही व्हिडिओ समोर येत आहेत, त्यानंतर काही मुद्दे हे प्रकर्षाने समोर आले आणि त्याविषयी बोलणं किंवा ते मुद्दे तुमच्या समोर मांडणं हे फार गरजेचं आहे. आता हा व्हिडिओ ऐकल्यानंतर काही जणांना असं वाटेल की आम्ही गोदी मीडिया आहोत, आम्ही भाजपचे समर्थक आहोत, अशा कमेंट्स पण येतील. त्या येतच असतात. पण तरी सुद्धा जे काही मुद्दे जाणवत आहेत ते तुमच्या समोर आज मी मांडणार आहे. तर पहिला मुद्दा आहे ते म्हणजे भरकटलेलं आंदोलन. अभिजित दिपके जेव्हापासून आंदोलन करतोय तेव्हापासून सातत्याने विवेकने त्यांच्या आंदोलनावर व्हिडिओ केलेले आहेत आणि त्यातून हा मुद्दा आम्ही वेळोवेळी मांडलेला आहे. पण कालच्या गोंधळानंतर पुन्हा एकदा मांडते. नीट मुद्द्यावर सुरू झालेलं हे आंदोलन देशविघातक आणि हिंदू विरोध आंदोलनापर्यंत येऊन पोहोचलं. हिंदू देवदेवतांचा, भारत मातेचा अवमान, ब्राह्मणवाद, RSS मुर्दाबाद अशा घोषणा, भारत तेरे तुकडे होंगे असं म्हणणारी ती आझादी गँग, डफली गँग हे सगळे यात आले होते. देशविरोधी नारे इथे अनेक दिवसांपासून दिले जात होते. म्हणजे एक आंदोलन करताय तो तर सरळ म्हणतोय की आम्ही भारताचा नेपाळ करू, संसद को उखाड़ देंगे.
संसद भवन उखाड़ दिया जाएगा, संसद भवन उखाड़ दिया जाएगा, इस्तीफा नहीं मिला तो उखाड़ दिया जाएगा, सब उखाड़ देगा, सब करते जाएंगे। नेपाल बना दिया जाएगा, नेपाल 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 बनेगा। आता जरा नीट विचार करून सांगा, हे सगळे नारे आणि नीट परीक्षा यांचा परस्परांमध्ये काय संबंध आहे? म्हणजे विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत असताना या आंदोलनाचा मूळ उद्देश काय आहे याकडे आपण कानाडोळा करतो आणि फक्त विद्यार्थ्यांचं आंदोलन आहे म्हणून याला पाठिंबा देतो. पण तुम्हाला कुठे यामध्ये नीटचा मुद्दा दिसतोय का? अहो इतकंच कशाला, आता त्या अभिजित दिपकेवर शाई फेक करण्यात आली आणि ज्या महिलेने ती शाई फेकली होती तिचं नंतर स्टेटमेंट समोर आलं. तिचा मुलगा सुद्धा नीट परीक्षेचा अभ्यास करत होता, त्याने सुद्धा नीट परीक्षा दिली होती आणि पेपर फुटीनंतर तो नैराश्यात गेला आणि म्हणून एक आई म्हणून, एक पालक म्हणून ती या आंदोलनात सहभागी झाली होती. पण तिथे गेल्यानंतर तिथली सगळी परिस्थिती पाहिल्यानंतर त्या महिलेच्या असं लक्षात आलं, त्या आईच्या लक्षात आलं की हे आंदोलन एका वेगळ्याच दिशेला चाललंय आणि तिथे भारत मातेचा अपमान केला जातोय, तिथे प्रभू श्रीरामांचा अपमान केला जातोय, पण नीट बद्दल किंवा व्यवस्थेबद्दल कोणीही बोलत नाही. आणि याच रागातून तिने अभिजित दिपकेवर शाई फेक केली कि जब अभिजीत हंस रहा था और उसके साथी हंस रहे थे, मेरे प्रभु श्री राम का मजाक उड़ाया जा रहा था, स्टेज पे ये लोग हंस रहे थे, मेरी सीता मैया का मजाक उड़ाया जा रहा था, प्रभु राम का मजाक उड़ाया, मुझे ये सब देखा नहीं गया और इसी के लिए मैं वहां गई थी और मैंने अभिजीत की जो शाही हवा में फेंकी थी अभिजीत के ऊपर, वो इसलिए फेंकी, वो मेरा विरोध करने का एक तरीका था. नेपाळ आणि बांगलादेशमध्ये ज्या प्रकारे विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या आडून सरकार पाडलं, तिथली लोकशाही व्यवस्था उद्ध्वस्त केली आणि देशात अराजकता माजवण्याचं षडयंत्र रचलं गेलं, तशाच प्रकारचा पॅटर्न आता भारतामध्ये राबवण्याचा प्रयत्न या आंदोलनाच्या माध्यमातून सुरू आहे. 2012 मध्ये अण्णा हजारे यांनी भ्रष्टाचार विरोधी आंदोलन केलं होतं याच दिल्लीतल्या जंतर मंतरवर. तर सीजेपीच्या आंदोलनाची तुलना सुद्धा अण्णा हजारेंच्या आंदोलनाशी केली जाते. पण हे आंदोलन शाहीनबाग पार्ट 2 होण्याकडे चाललेलं दिसत होतं. म्हणजे 2019 मध्ये शाहीनबाग आंदोलन जे झालं त्याला ज्या प्रकारे हिंसक वळण लागलं होतं तसंच इथे आपल्याला पाहायला मिळतंय. नीट परीक्षेतल्या पेपर फुटीमुळे लाखो विद्यार्थ्यांचं आणि त्यांच्या पालकांचं अतोनात नुकसान झालं, हे खरंय, हे नाकारता येणारच नाही. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या या प्रवृत्तींचा निषेध करावा तेवढा कमीच आहे. या परीक्षेतल्या त्रुटी दूर व्हाव्यात किंवा परीक्षांमधले गोंधळ कमी व्हावेत, परीक्षेतल्या व्यवस्थेमध्ये पारदर्शकता यावी, हे मुद्दे आमचे पण आहे, हे आम्ही सुद्धा लावून धरतोय. नीट परीक्षेतल्या दोषींना कडक शासन व्हावं ही आमची सुद्धा मागणी आहे आणि विद्यार्थ्यांनी त्याबद्दल सरकारला प्रश्न विचारणं हे चुकीचं नाहीये किंवा शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागणं हे सुद्धा चुकीचं नाहीये. पण या आंदोलनातून नीट परीक्षेचा मुद्दा हा केव्हाच बाहेर फेकला गेला होता आणि हेच सांगण्याचा आमचा वारंवार प्रयत्न होता. आंदोलन करणं हा संविधानाने आपल्याला दिलेला अधिकार आहे, त्यामुळे तो वापरणं चुकीचा नाहीये. पण म्हणून आंदोलनात सहभागी होणारे चेहरे, त्यांच्या माध्यमातून पसरवला जाणारा द्वेष, दिले जाणारे नारे हे जर चुकीचे असतील, हे जर देशविरोधी असतील तर त्याला आम्ही विरोध करणार. सीजेपी, दिपके किंवा तो विजेता दहिया किंवा या सीजेपीचे जे प्रमुख नेते, विद्यार्थी नेते आहेत, त्यांना विद्यार्थ्यांचा एवढाच कळवळ आहे तर त्यांनी नीट पेपर फुटीचे खरे दोषी असलेल्या पेपर माफियांच्या विरोधात आंदोलन का केलं नाही किंवा त्यांच्याबद्दल एक शब्दही काढला नाही. बिहार, गुजरात, महाराष्ट्र, राजस्थान किंवा इतर राज्यामध्ये पेपर फुटीचे जे रॅकेट चालवले जात होते त्यांच्या घराबाहेर जाऊन आंदोलन का केलं नाही किंवा या लोकांना फासावर लटवा, यांना कडक शिक्षा झाली पाहिजे असा एक शब्द सुद्धा यांच्यापैकी एकानेही तोंडून काढलेला नाहीये. अशा मागण्या या तथाकथित विद्यार्थी नेत्यांकडून समोर का आल्या नाहीत? अहो याचं एकच कारण आहे, ते पकडले जावे, त्यांना शिक्षा व्हावी, याच्याशी यांना काहीही देणं घेणं नाहीये. त्यांचा एकच उद्देश आहे, देशामध्ये अराजकता माजवायची, देशातल्या तरुणांमध्ये सरकार विरोधी वातावरण तयार करायचं. आणि आता विरोधकांना सुद्धा मोदी सरकार विरोधात एकही ठोस मुद्दा मिळत नव्हता. मग काय, हे आयतकोलीत मिळालं, हे आंदोलन मिळालं. मग याच मुलांना, या सीजेपीच्या मुलांना हाताशी धरलं आणि सरकार विरोधी वातावरण तयार करायला खतपाणी घातलं.
काल अधिवेशनाचा पहिला दिवस होता आणि सुरक्षेच्या कारणास्तव संसदेवर मोर्चा काढण्यासाठी परवानगी नाकारण्यात आली होती. तरीही या विद्यार्थ्यांनी संसदेवर मोर्चा काढला. शांततापूर्ण मोर्चा काढू असं आश्वासन दिलं होतं, पण नंतर काय वळण मिळालंय ते आपण सगळ्यांनीच पाहिलं. आणि आपचे नेते या मोर्चाचं नेतृत्व करताना काल दिसले. म्हणजे मनीष सिसोदिया होते, संजय सिंग होते, यांच्यासोबत विद्यार्थ्यांचे एक एक गट संसदेकडे जाताना दिसले. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर जंतर मंतर, रेल भवन, शास्त्री भवन आणि संसद परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. अनेक ठिकाणी बॅरिगेड सुद्धा उभे करण्यात आले होते. पोलिसांनी सांगून सुद्धा आंदोलक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यांना गोंधळ घालायचाच होता. आंदोलकांनी पुढे जाण्याचा प्रयत्न केल्यानंतर काही ठिकाणी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. काही ठराविक माध्यमांकडून आणि सोशल मीडियावर पोलिसांनी कसं मारलं, कसा लाठीचार्ज केला हे सातत्याने दाखवलं जातंय. पोलिसांविरोधात वातावरण तयार केलं जातंय. पण या आंदोलकांनी पोलिसांचे बॅरिगेड्स कसे तोडले किंवा संतप्त जमावाने पोलिसांनी रोखलं असताना पोलिसांवरच दगडफेक कशी केली, पोलिसांवर हल्ला कसा केला किंवा सरकारी वाहनांची तोडफोड कशी केली हे ते दाखवत नाहीयेत. म्हणजे या कालच्या गोंधळात 118हून अधिक पोलीस कर्मचारी, पोलीस अधिकारी हे जखमी झालेत. कालच्या मोर्चात किती जण नीटचा अभ्यास करणारे होते असं तुम्हाला वाटतंय? म्हणजे त्यांचे चेहरे पाहून किंवा त्यांचे दगडफेकीचे व्हिडिओ समोर आल्यानंतर ही मुलं नीटचा अभ्यास करणारी आहेत असं तुम्हाला वाटतंय का? अहो, अनेक जण या आंदोलनाच्या नावाखाली गुंड सुद्धा यात आलेले होते आणि ते दगडफेक करत होते. 2-2 हातात दगड घेऊन मारत होते. हा जमाव ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. कर्तव्य बजावत असताना अनेक महिला पोलीस अधिकारी सुद्धा गंभीररित्या जखमी झाल्यात. हे आहे यांचं शांततापूर्ण आंदोलन. पोलिसांच्या अंगावर कसे धावून जातायत बघा. म्हणजे तो संतप्त जमाव होता. अहो, त्या पोलीस अधिकाऱ्याचा जीवच घेतला असता त्या जमावाने. काल तिथे ना खूप युट्यूबर्स होते, अनेक पत्रकारिता शिकणारे विद्यार्थी सुद्धा होते. एक व्हिडिओ दाखवते, त्यामध्ये त्या पत्रकारितेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी तिथली सत्य परिस्थिती सांगितलीये. मैं कुछ एक जर्नलिज्म स्टूडेंट हूँ. मैं आगे की तरफ गया था. कुछ छोटे बच्चे हैं जिनको कुछ बड़े लोग उकसा रहे हैं और मैं उनको रोक के आया कि आप मत करो, प्रोटेस्ट खत्म हो जाएगा, पीसफुल प्रोटेस्ट है. बट वो पीछे से कह रहे हैं हम खड़े हैं, तुम फेंको. देखिए, सारे बच्चे चिन्हित हो रहे होंगे, सबकी फोटो आ रही होगी, बच्चों को नहीं पता है ये बात, लेकिन मैं ऐसा अनुभव मैंने जीवन में कभी नहीं किया था. सौरभ, मेरी शक्ल से आपको पता चल सकता है. मैं वहाँ पे था और मैं दिखा रहा था कि जब इधर से आंसू गैस के गोले बहुत चले, वहाँ भीड़ इकट्ठा हुई तो उधर से पत्थर चलने लगे. पहली गाड़ी पुलिस की यहाँ तोड़ी गई. ये तकरीबन 4 बजे का वक्त था. पहली गाड़ी यहाँ तोड़ी गई. फिर बीच में ये जो 3 गाड़ियाँ तोड़ी खड़ी है, इनको तोड़ा गया. उसके बाद पत्थर चलना शुरू हुए. लगातार पुलिस पीछे हटी. फिर जो पुलिस ने जो है ना आंसू गैस के गोले दनादन दनादन दनादन. म्हणजे सरकारी वाहनं किंवा सार्वजनिक वाहतूक याचं नुकसान करायचं हे ठरलेलंच असतं. काल सामान्य लोकांना काही झालं असतं तर त्याची जबाबदारी कोणाची? किंवा हा संतप्त जमाव संसदेत घुसला असता आणि काही वेडं-वाकडं झालं असतं तर ही जबाबदारी कोण घेणार होतं? विरोधक तर काय, सरकारवर खापर फोडून मोकळे झाले असते. आणि विरोधकांना सुद्धा हेच हवं होतं. यासाठी तर ते सगळे प्रयत्न करत होते. दिल्लीतल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रात सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी मोर्चा काढण्यात आला. मुंबईत सुद्धा छत्रपती शिवाजी पार्क मध्ये अनेक जण जमले होते सीजेपीच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी. आता या आंदोलनात औरंगजेबाचे फोटो झळकवण्यात आले. आता याचा काय संबंध आहे? औरंगजेब का फोटो निकाल. हे बघ, छत्रपती शिवाजी. औरंगजेबाच्या काळात नीट परीक्षा होती का? म्हणजे त्याचा फोटो घेऊन, औरंगजेबाचा फोटो घेऊन नीट परीक्षेतले जे काही गोंधळ आहेत किंवा परीक्षा व्यवस्थेतल्या ज्या काही त्रुटी आहेत त्या दूर होणार आहेत का? अहो, हा आहे यांचा खरा चेहरा. अजून एक मुद्दा, काल या आंदोलनामध्ये पोलिसांच्या काठ्या खायला कोण होतं? तर आंदोलनातले विद्यार्थी, जे त्या दिपके गँगवर विश्वास ठेवून या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. लाठ्या काठ्या खायच्या कोणी? तर या मुलांनी. आणि तेव्हा तो दिपके, सौरव दास, विजेता दहिया हे कुठे होते? यांनी एक तरी काठी खाल्ली का पोलिसांची?
नाही ना? हाच तर यांचा खरा चेहरा आहे. काल इकडे गोंधळ चालू असताना तो विजेता दहिया बर्गर खाताना मुलांना दिसला, मेट्रो स्टेशनवर दिसला. बघा, भाई जंतर मंतर पे प्रोटेस्ट पे बुला के ये भाई आप गए नहीं प्रोटेस्ट में? है आपने ये सबको तो बुलाया, भाई- आप गए क्यों ये नहीं? तो आप ये गलत बताओ। बात है यार। आप बताओ, चलो आप आपने मुझे लोगों को उधर जंतर मंतर बुला रहे हो और आप इधर अकेले हमारे बोल लिए रहे हो। आवाज खड़े कर रहे हो, आप क्यों नहीं गए? ये आप तो मुझे गलत बताइए, बात आप है। सिंपल ये बताइए, ये तो गलत बात है। आप मुझे बताइए सिंपल, आप क्यों नहीं गए? मैं जंतर मंतर पे भी आया, क्यों नहीं गए आप यहाँ के घूम रहे हैं, मुझे ये तो बताइए। वहां सब लाठी खा रहे हैं और आप यहाँ घूम रहे हो, हैं? ये कौन बताओ तो सही क्यों नहीं गए? ये कौन से सपोर्ट कर रहे हो आप? हैं? बाबा को गाली दे रहे हो, हैं? मैं तो घर जा रहा था, विजेता भाई भी घर जा रहे हैं। आप मुझे कितना बताइए। हाँ। नहीं विजेता मैं भाई भी घर जा रहे आप हैं। गाली दे रहे हो और आप यहाँ क्या कर रहे हो आप? अच्छा, मैं क्या क्लोन कर रहा हूँ, आप मुझे बताइए क्या क्लोन कर रहा हूँ? अच्छा, बाय। आप मुझे ये बताइए, आप गए क्यों नहीं? आप प्रोटेस्ट में गए क्यों नहीं? आप वहाँ गाली दे रहे थे प्रेमानंद जी को। आप सारे 20 आप सबको बच्चों को बुला के have some manners. You don't हैं? have. ये हमारे You call people प्रेमानंद to भाई the को गाली protest दे and रहे you are roaming here. हैं? प्रेमानंद भाई बोल रहे हो। Why? No, I will do that. आपण कोणाच्या नादी लागून चुकीच्या आंदोलनात सहभागी होतोय याचा विचार विद्यार्थ्यांनी करायला पाहिजे. म्हणजे ज्या लोकांच्या सांगण्यावरून इतके विद्यार्थी या आंदोलनाला पाठिंबा देत आहेत, त्याच आंदोलनकर्त्यांना हा विजेता दहिया मूर्ख म्हणतोय. मैंने बर्गर क्यों खाया? आज का ये बड़ा मुद्दा है। तो कोई भी इंसान बर्गर क्यों खाता है? उसे भूख लगी हो, उसका बर्गर खाने का मन हो, दैट्स इट। एनीवेज, मतलब तुम मुझे इतना अकाउंटेबल होल्ड करते हो, मतलब ये कोई नौकरी है क्या ये प्रोटेस्टर होना? तुमने मुझे इलेक्ट किया है इस पोजीशन के लिए, वो सरकार को अकाउंटेबल ठहराते हैं। तो तुम्हारी ये जो नॉनसेंस थिंकिंग है ना, मुझे नहीं फंसना इसमें, मुझे कोई पॉलिटिक्स में नहीं आना कि मैं तुम्हारे जैसे बेवकूफों को मैं अपीज करूं। ठीक है, जो मैं कर रहा हूं देश के लिए कर रहा हूं, अपनी मर्जी से कर रहा हूं और किसी के लिए मैं अकाउंटेबल नहीं हूं और मैं खाऊंगा बर्गर। अहो, आपणच वेड्यात निघालो ना. म्हणजे नीट मुद्द्याच्या आडून विद्यार्थ्यांना भडकवणाऱ्या डाव्या अराजकतावादी या टोळ्या आहेत, बाकी काही नाहीये. त्यामुळे यांची बाजू घेताना, यांच्या बाजूने कविता करताना आपण कोणाला पाठिंबा देतोय, त्यांचा मूळ उद्देश काय आहे हे जरा तपासून पाहायला पाहिजे. परीक्षा व्यवस्थेतल्या त्रुटी दूर झाल्याच पाहिजे. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागा, तो विद्यार्थ्यांचा अधिकार आहे. पण देशविरोधी अजेंडा चालवणं हे मात्र चुकीचं आहे आणि त्यालाच आमचा विरोध आहे. सहानुभूती आणि हक्काच्या नावाखाली भारताला बांगलादेश किंवा नेपाळ सारख्या अराजकतेच्या खाईत ढकलणाऱ्या, देशात अराजक माजवायला टपून बसलेल्या प्रवृत्तींचा बुरखा काढणं ही प्रत्येक राष्ट्रप्रेमी नागरिकाची जबाबदारी आहे. आंदोलनाच्या नावाखाली देशात अराजकता माजवणाऱ्या या सिस्टीमला स्पष्टपणे सांगितलं पाहिजे की भारत हा नेपाळ किंवा बांगलादेश नाहीये. इथे तुमचा लोकशाही विरोधी अजेंडा अजिबात चालणार नाही. आजच्या भागात इथेच थांबते, पण याविषयी तुम्हाला काय वाटतं ते कमेंट्स मधनं नक्की व्यक्त व्हा. आणि हा भाग जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की पोहोचवा. अशाच वेगवेगळ्या विषयांसाठी आपण रोज भेटणार आहोत. त्यासाठी साप्ताहिक विवेकच्या YouTube चॅनलला आजच सबस्क्राईब करा. धन्यवाद.